नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 12 सप्टेंबर 2025 आणि शेलूमध्ये आहे. आमचे टेलर आहेत, केसन टेलर आहे. 20 वर्षापासून यांच्याकडे कपडे टाकतो आणि ते शिवतात. आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला परतीच्या पावसाचा अंदाज देणार आहे. कारण की या ठिकाणाहून कशामुळे की पाऊस चालू असताना वेळ कमी असल्यामुळं म्हणलं आज या ठिकाणाहून अंदाज द्यावा. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 12 सप्टेंबर. आजच राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो की आज पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर लातूर, उदगीर, अहमदपूर, उमरी, नांदेड, उमरखेड, किनवट, यवतमाळ, चंद्रपूर, कुडाळ, कोल्हापूर, सांगली, जत, सोलापूर, नळदुर्ग ह्या भागामध्ये 12 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 14, 15, 16च्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार, काही ठिकाणी मुसळधार, कुठं जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या 13 पासून सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, कुडाळ, कोकणपट्टी, त्याच्यानंतर आपलं धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, अहिल्यानगर म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये जवळपास 13 ते 17च्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. इतका मुसळधार पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे, त्या तळ्याला पाणी येणार आहे. तळ्याचं पाणी उजनीचं सोडावं लागणार आहे. कोयनेला पाणी येणार आहे. सांगलीकडे पूर परिस्थिती निर्माण होईल, म्हणून नदीकडच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग त्याच्यानंतर परत 13 मध्ये 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा तळोदा तालुका, शिरपूर, यावल, बुरामपूर, अचलपूर, वरुड, जामनेर, हरिशाल, नंदुरबार, चोपडा, अकोट, तेलारा, सावनेर, एरंडोल, पाचोरा म्हणजे ह्या पट्ट्यात काय होणार आहे, 14 ते 18च्या दरम्यान पुन्हा तिकडल्या भागात देखील पाऊस पडणार आहे. म्हणून त्या भागातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर इगतपुरी, नाशिक, येवला, येलोरा, संभाजीनगर, जालना, लोणार, पुसद, डिग्रस, अर्धापूर ह्या पट्ट्यात देखील 14 ते 18च्या दरम्यान पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा परतीचा पाऊस आहे. परतीचा पाऊस जोरदार पडणार आहे, ठिकठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, कुठं रिमझिम पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आम्ही म्हटलं होतं ना 12 तारखेलाच आमच्या मराठवाड्याकडे पाऊस सुरू आहे. तर पाहू शकता मराठवाड्याकडे आमच्या इथं पाऊस सुरू झालेला आहे. आणि आता पण तुम्हाला शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की राज्यात आता सविस्तर सांगतो, मुंबईला देखील मुंबई, इगतपुरी, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव ह्या पट्ट्यात देखील 14 ते 18च्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. कुठं मुसळधार, कुठं रिमझिम, कुठं पेनडॉलचा पाऊस पडणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी आणि जनतेने हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील संपूर्ण त्या कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून कोकणातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा ह्या सगळ्या जिल्ह्यातला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 13 सप्टेंबरलाच पाऊस 13 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून 13 ते 18च्या दरम्यान काही ठिकाणी अहिल्यानगरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. कारण की आतापर्यंत अहिल्यानगर भागामध्ये काही जे भाग आहे समजा त्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही, पण ह्या पावसामध्ये अहिल्यानगर भागात सगळीकडे शेतातून पाणी बाहेर निघणार, ओढी नाले, नदी नाले एक होणार आहे. म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. सातारा जिल्ह्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. पुणे जिल्ह्यामध्ये जितके तालुके जितके जिल्हे तितकं सगळीकडे पुणे जिल्ह्यामध्ये 13 ते 18च्या दरम्यान खूप मोठा पाऊस राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात